हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही दैवासुर संपद विभाग योगो भगवद्गीतेचे 16 अध्यायो अंत भितरे परमात्मानं अर्जुनाक सांगिले 20 दैवी संपत्तो दैवी गुण हाजे चिंतन करत रसाचे तंतु कालचे दिसाक 19 गुण री मळले थैन तर जला री मळरी लज्जी कालीची सांगला लज्जी मळरी ಚೆಲಿಯ ಚರಡುವಾಂಕ ಏಕ ಸ್ವಭಾವತಃ ಲಜ್ಜಿ ಮುಣಸ್ತಪಳೆ त्याने हांगा लज्जी म्हण म्हळ्यार वायट काम करूक आमगेल मनाक एक हिंजरीक आसता पळय ताका लज्जी म्हणचे. शास्ती शासन परमात्माले ताका आमी शास्त्र म्हणटाची ते शास्त्रांतू कसले करू नज्ज म्हणला ते करचे विशयांतू हिंजरिका लज्जी जेव्हा पक्कनी ते केल्ली म्हण जाल्यार जिवाक एक आमकां कळवळ जाता पळय ते लज्जी इथे आमी हें केल्लें म्हूण जाता पळय ते लज्जी. ही लज्जी खंय आसूं काय म्हळ्यार वायट काम करूं नज्ज थंय मात्र ही लज्जी जावका म्हणून देवाल खातीर आमी कसं करतनाय लज्जी आसूं का म्हणना. देवाल खंयचें काम करूंकय देवस्थान कितलो व्हडलो कोट्याधीश होता आनी देवस्थानांत कोयर काडयत उश्टे पान्न काडयत देवाल काम खंयचेंय कोरयत तेदन लज्जी बुक्का म्हणना. म्हाका इतलेंच अळशीक हांव एक सरनी धरून कोयर काडचें वेतें ना. परमात्माल कामान तूं कसले लज्जी नाका म्हणून करूं नज्जशील खंयची वायट काम आसा पळय शास्त्र विरुद्ध म्हणटा पळय तें काम करतना आमकां बद्दची लज्जी जावका. आतां परमात्मा अर्जुनाक 20 गुण अचापल अचापल म्हूण सांगता. अचापल कसलें अचापल म्हूण म्हळ्यार मनान खंयचेंय काम करतना मन चंचल जायना अशी रावचें. जेवो खंयचेंय एक कर्म करतना मन उद्विग्न जावचें कोरकाकी नक्की म्हळ्यार अस्थिरता आतां कोरया मागीर कोरया म्हूण म्हळ्यार चंचलता ह्या परी कसली आसचेनाच तेदन ताका अचापल गुण म्हणटाची. पळय खंयचेय एक कर्म करूं आमी भायर सरले खंयचें एक काम केलो जनाक तें काम करून काड भितरी उद्विग्न अमसोर म्हणटा पळय तशी काम केल्यार काय त्या कामांत सफलत मेळटवे ना. कसं की गडबडीर केलेलें काम खंयचें अर्दंबर्द जाता म्हणून तांणी एक कर्म म्हळ्यार काम करूं दिला हें करची की नाकी जाय म्हणून हांव वयसून घेतली कितकी हांव करना म्हणून तशिल्लें म्हणल्यार अस्थिर मनान काम केल्यार तें असफल जाता काम. तेची कोरकाकी नाकी म्हणून दिसच्यानच तें अस्थिर मन म्हणटाची. चंचल मन म्हळ्यार फाय केल्या सय पर केल्या सय आतां नाका फुरसत ना करनातल्या इती जाता करूं का म्हण आसवे असल पुराय एक चंचल जावचें मन तेवय चपलता म्हणटाची. चपल म्हणून हें केन्नाय नानतील कोण आसता म्हळ्यार उद्विग्न तसचेनाच अस्थिर तसचेनाच चंचल तसचेनाच तेदना अचापलत्व म्हणटाची. म्हळ्यार केन्नाय आतां हें कर्म करतना मना उद्विग्न जावचें अमसोर जावचें जेवो कोरकाकी नाकी म्हूण म्हळेलें संशय जावचे नाकाशिल्लें म्हणून जेवो फाय पळया पर पळया म्हूण सांगून दिसचें हें चंचल म्हणटाचें. अशें पुराय कोण आसता की तांकां खंयची कर्मांतूय सिद्धी मेळना. तशें जावन अचापलम म्हळ्यार निरुद्विग्न मनान स्थिर मनान अचंचलतेन कोण काम करता की कार्यांतू एक ते तत्परता येता. आतां एक स्टुडंट जेवो एक घरांतलो बायल मनीस जेवो एकलो आंगडी बसयलो धरलो कोणेय जेवो आतां एक विद्यार्थी न्हय कसं की एक शिकयतना संकटान मन दिवचें ना चंचल अस्थिर मनान आयकुचें
तशीची परीक्षेक बरोवच्या बसतना ताका मन उद्विग्न जातात ना इता म्हळ्यार समशिकनी तेदना उद्विग्न जावन शिकेले कसाक विसरून वच्चो न्हू कस कसं की बरोवन येता जेवो अस्थिर मन हांव सम वाज्जी बरयल्यार आतां समजत की ना की म्हाका मार्क मेळटा की ना की आम्म बिश्टायत की असले पुरे मनान परीक्षे बरयल्यार ताका मार्क सम मेळना इत्याक म्हळ्यार सुरवेक वाज्जी ताजे नंतर मनय अस्थिर जालें आनी एक कसो म्हळ्यार चंचल मन म्हळ्यार कोणा जाय आशिल्लें हें नाका आशिल्लें आनी एक वर्स पळयत आशिल्लें जाय म्हणून हांव एग्जामा बसलो असलें एक चंचल मन जाल्ली म्हण जाल्यार त्या एग्जामान तो कांय लायक मार्क काडूंक ना असफल जाता तशीच हें एक बायल मनिशीन घराक काम करतना रांदप करतना उद्विग्न मनान इत्याक म्हाकाच केन्नाय रांदप म्हणलेलें दुखान अस्थिर मनान चंचल मनान सकाळीं रांदप केली म्हणजे ताका ही रुची जाता तिगेलें काम अनुद्विग्न मनान मन दिवन केल्या मान नवें तें रुची जेवचें खावचें कोणें तशीच एक गृहस्थानय तशीची तागेले संवसारा खातीर तागेले तो ऑफिसा वर्क करो तागेले स्ವಂತ बिजनेस करो तागेले आंगडी तो बैसो ताणें निरुद्विग्न मनान बैसून चंद रितीरी व्यार केल्यार मात्र ताका घरांत तुका 4 कास होरूच येता लाभ जावन नानातल्या उद्विग्न रितीरी आसल्यार आईल जेन्ना जालें गिराक केल्या पळय कोपचें कसलें तसल काम केल्यार कोणेंच थंय मागीर कोणेंय येना तशें जावन निरुद्विग्न मन पुराय जनाकय जावका निरुद्विग्न मन तशी त्या निरुद्विग्न मन आशिल्लें जेन्ना मन स्थिर आसता चंचल जायना अचंचल आसता त्या वेळाक कार्य तांणी कर्म कसल कोरका म्हणलें तें सम करताची आनी त्या कार्यांत त्या कर्मांत तांकां रुची म्हळ्यार तत्परता त्या मागीर जाता तशी स्ವಂತ जावन आशिल्लें दृढ जावन आशिल्लें निर्धार तांणी घेवचे तसलें आत्मस्थैर्य अचापल म्हणलेले गुणान जेवचें खंयचें काम खंयचें काम चुकी म्हूण म्हणलेलें कळटा तांकां आनी कळ न्हू हांव आतां कसल कोरता कसल करूं नज म्हणून एक मना व्हरचें गूण आसा पळय ते अचापलत्व म्हणटाचे आनी 21 गूण दैवी गुणांतले 21 गूण परमात्मा सांगे तेज म्हळ्यार कसं न्ही तेज म्हळ्यार भारी एक वर्चस्व तोंडारी म्हणटाचे ओज तेज शास्त्र कळलेले जन तांणी ब्रह्मवर्चस्व म्हणटाचे तेज येयला तोंडारी म्हळ्यार ब्रह्मवर्चस्व येयला म्हूण तांणी म्हणटाचे म्हणून तें ब्रह्मवर्चस्व जेव तेज म्हळ्यार कसं न्ही दुसऱ्याल्या येद्राक आमी कसले चुकी करची चुकी करतना आमकां लज्जी जावका सहज जेवो दुसऱ्या येद्राक मनाक कसलेच एक दुख्ख नानशी ते आईल जनाक एदुरसुच्या जेवची आस पळय ताका तेज म्हूण म्हणटाचे जेवो तोंडांत एक तोंडारी एक चांग एक तेज भरला म्हूण म्हणटा पळय म्हळ्यार चांग एक लक्षण येवचें हें दोळ्यांत एक प्रखर तेजस्वी दोळो प्रखर कांती दोळ पळयतना फळफळी थळथळी आसता तशी हें केन्ना जेवची गूण म्हळ्यार मन स्वच्छ आसल्या मात्र मनशुद्धी आशिल्ल्या जनांक आत्मस्थैर्य वाडटा आत्मस्थैर्य कोणाक वाडटा सेल्फ एक कॉन्फिडन्स म्हणटा कोणाक वाडटा तांगेले तोंडय एक तेजस्वी जावन आसता तांगेले दोळ्यांत एक लायक वर्चस्व तोंडार एक वर्चस्व दोळ्यांत एक तेजस्व तांकां येता हें एक विशेश जावन आशिल्लें गूण तशीच साधना मार्गांत सगळो दीस कोण आसता तांगेले एक तोंडारी जो ज्ञानींगेले तोंडारी दिसचे तसले एक गूण ताका तेज म्हूण म्हणटाची आतां हें तेज म्हूण म्हणलेलें कोणाला आंगांत आस कोणाल दोळ्या तोंडारी ब्रह्मवर्चस आस कोणाल दोळ्यांत तेज आस तसल जनाल संग केल्यार तांगेले एक ते तेज म्हणलेले एक चांग गुणाचे प्रभावान दुर्गुणशील जन दुराचारी जन वायट काम करतले जन तांणी समीत बदलावण जाता म्हणलेलें खंडीत
तांगेलंतू एक बदलावण जाता म्हणून म्हणेल खंडित तेजस्वी जनाल संग जातना ते तांगेल एक तेजा प्रभावानं आंगेलंतू बदलावण जाता. तशीची ते त्यांनी सद्गुणी जत्ताची म्हूण सदाचारी जाता त्या शक्तीक तेज म्हणचे. आता तशें जाल्यार एक चांग तेजस्वी जनाले येद्रा येतना कोण एक मनान तूं शुद्धत ना पळय तांकां ते तेजस्वी जनाले येद्रा येतना भंय जाता. तांगेल तोंडाक तोंड दिवन उलोवचक्क तांगेल दोळ्यान तूं दोळ दवरून पळोवचक्क सकट भंय जाता. ते तोंड चुकयताची जेवो माथी बागसून आसतात त्यांनी इत्ती खातीर म्हळ्यार तांगेल ते एक परमात्माले एक भित्तबेरचे त्यांनी साधन करून करून ते परमात्माल सानिध्य हृदयांत वड्डयला पळय ताजो प्रभाव ते म्हणून आतां एक आमकां मनान तो प्रश्न येवच्या पुरो. तशी बरी मस्त कोपिश्ट जना आतां बोब मारताची म्हणून कसले तेश न्ही तशें केल्यार बोब मारताची म्हणून सांगून कोप्पून भंयानाची आमी तांकां तांगेले तोंड पळयलें बागसून वचतात न्हय तांकांय आमी भितात न्हय तांगे लागीं उलोवच्या भितात न्हय म्हूण लेखल्यार तशें जाल्यार ते कोपाक तेज म्हणचे म्हूण लेखल्यार न्हय. कोपिश्टशील जेन्ना भित्ताची म्हूण म्हणल्यार कोपू तांगेले एक दुर्गुण ते दोश गुण ते ताकाय भिताची आसच्या पुरो जाल्यार तेजू न्हय ते ताका भिवचे म्हळ्यार ते कसले म्हूण म्हणल्यार आतां पुरो जनाले येद्रा बिश्टाचार सुरू करतात न्हय म्हूण म्हणलें एक हिंजरिका शिवाय सात्वीक भंय न्हय ते हे तेजस्वी जना पळयतना कसले आमकां कसले तांगेले येद्राक वायट करूंक आनीक दुसरेक भंय जाता पळय ताका सात्वीक भंय म्हणजे ते तेजस्वी जनाल. तशीची साधकांतू ते कोप म्हळ्यार दोशयुक्त गुण तेज सात्वीक गुण साधकालांतू दैवी गुण आसताच पळय ते दैवी गुणा निमती ते साधकाले संसर्गाक कोण येता तांणी तांगेले प्रभावा पडताची साधकाले प्रभावा पडताची साधकांगेल प्रभावा पडली म्हूण जाल्यार तांणी मागीर सात्वीक कर्म करताची. ते खंयचे जन येवो एक साधकाले प्रभावा पळोवन ताणें सात्वीक कर्म शूर केल्ले म्हूण जाल्यार ताका कसं म्हणचें म्हळ्यार दैवी गुणाचे संसर्गाक तांणी आयल दुखून म्हूण त्या शक्तीस पळय खंयची वायट जनाकय ते साधक दैवी गुणाचे साधक आस पळय तांगेले संसर्ग आयले वायट जनाकय तांणी ते पुरे सत्य कर्म करताचे म्हूण जाल्यार ते वायट जनय शुद्ध जाताचे म्हूण जाल्यार त्या शक्तीक म्हळ्यार त्या वायट जनाकय शुद्ध जावच्या ती कडेन केल्लेले शक्ती आसा पळय ताका तेज म्हूण म्हणटाची. ते तेजाकची ब्रह्मवर्चस्व म्हणजे ब्रह्मवर्चस्व आशिल्लो ब्राह्मण म्हूण म्हणचे पळय एका एक लिंक कोणाल तोंडार तेज आस ते तेजा ब्रह्मवर्चस्व म्हणलें. ब्रह्मवर्चस्व म्हूण म्हळ्यार ते ब्रह्मवर्चस्व आशिल्लो ब्राह्मण म्हूण म्हणटाची. आतां आमकां एक संशय जाता ब्राह्मण वर्णाचे पुरे ब्रह्मवर्चस्व आशिल्ले ना उडगास दवरका ब्राह्मण म्हूण म्हळ्यार एक वर्ण त्या वर्ण आशिल्ले पुराय जन ब्रह्मवर्चस्वी न्हय पुराय जनाल तोंडान तूं ते ब्रह्मवर्चस्व म्हळ्यार तेजू आसना इत्याक म्हूण म्हळ्यार ब्राह्मण वर्ण आशिल्ले जन पुरे ब्रह्मज्ञान पाविल्ले न्हय. कोण ब्रह्मज्ञानिकी तांगेले तोंडार मात्र ते ब्रह्मवर्चस्व तेजू आसता. ब्रह्मज्ञान म्हळ्यार कसं न्ही कोण परब्रह्माल ज्ञान यथार्थ जावन पावलेंच की तांकां ब्राह्मण म्हणचे. कोणाक सगळे जिवाक परमात्माक भेद आस देवांकय भेद आस म्हळ्यार देवालांतनी देवालांत देव भेद परमात्मो सर्वोत्तम म्हूण म्हळेलें ज्ञान आस वरलेले देवती पुरे तांगेले परिवार म्हूण म्हळेलें ज्ञान आस हांगा आशिल्ले जीव पुरे तांगेले कर्माक समजावन सुख दुख्ख आदी भोगताची तांगेले कर्म फल तांणी भोगचें म्हूण म्हळेलें ज्ञान आस तांकां मात्र ब्राह्मण म्हणचे. शिवाय ब्राह्मण वर्णा येयले जन पुराय न्ही जावन ब्राह्मणची न्हय
जन्मना जायते जंतु कर्मणा जायते द्विचः म्हणलेलवरी ब्राह्मणांगेल कर्म खंचिते षटकर्म म्हणटा पळय यज्ञ करचे यज्ञ करोचे दान दिवचे दान घेवचे स्वाध्याय करचे प्रवचन करचे हे गुण खंयचे ब्राह्मणाक आस ताजे निमती तो ब्रह्मज्ञान पावला ते रितीरी तो जीवन करता तो मात्र ब्राह्मण म्हणून घेता शिवाय जनन तागेले ब्राह्मण वर्णांतू जल्ली कुडले तो ब्राह्मण म्हणून घेना ताका ब्रह्मवर्चस्वी म्हणाची त्या ब्रह्मवर्चस्वी म्हणलेले जन कशी असताची षटचक्र भेदन करताची सहस्रारा दुखून त्यांनी सहस्रार चक्राला ते त्यांनी साधन मुखारसून व्हरताची मागीर तांणी केन्ना जाय तेन्ना समाधी स्थितीक आसताची अशी ब्राह्मण ब्रह्मज्ञान पाविले ध्यानयोगी कर्मयोगी म्हणून घेतिले आनी पुरे ब्राह्मण म्हणून येता तशी ते तांकां येवचे एक ब्रह्मवर्चस पळय तोंडारी ते तेजस्सू तो वर्चस्सू कोणेय तांगेल उतर तिरस्कार करूंक सोडयना खंयचे दुश्ट जन असो खंयचे पापिश्ट जन असो ते तेजस्सू त्या वर्चस्वी जनालेद्राक तांणी माती बागसिताच म्हणलेले खंडीत जेवो तांणी दुश्टजन पापी जन त्या ब्रह्मवर्चस्वी संघांत आयलींच म्हूण जाल्यार तांणी ते तेजाक वश जावन तांणी मन शुद्ध करून घेवन तांणी ब्रह्मवर्चस्वी जताची जेवो ब्राह्मण जताची तितले पवर तितले शक्ती ते तेज म्हणलेल गुणाक आसत आतां 22 गुण क्षमा म्हणटाची क्षमा म्हळ्यार कसले क्षमा गुण म्हळ्यार कसले पळया क्षमा तू क्रोधाभावेन सह अपकर्तुम् अनपकारः अक्रोधः दोषकृत शत्रु क्षमवान स निगम्यते क्षमा तू क्षमा म्हळेल गुण कशी असता क्रोधाभावेन तो कप्पनाकय क्षमा गुण आशिल्लो क्रोध अभावेन तो कप्पनाकय अपकर्तुम् अनपकारः तो ताका कोण अपकार केला तांकां आमी प्रत्युपकार करूं प्रत्युपकार न्हय प्रति अपकार करूं ताणी म्हाका बाद दिली मे हांवें ताका बाद दिवका कसले सोडका ताका म्हाका कितली ताणें बाद दिला ताका सामच ताजी 10 वांटेन बाद दिवका म्हाका कितले कश्ट दिला ताका तितले कश्ट जेवका पळय जेवका म्हणून दिनानशी दिवची कशी वायट गुण ना त्या शिवाय कोणें आमकां अपकार केला जाल्यार तांकां वायट जेवका म्हूण आमी लेखल्यार ते वायट गुण आमगेले जाल्यार ते क्षमा म्हणलेले गुण कोणा आस पळय तो कितलेची बाद दिवची कसले जेवो तो कप्पनाकय आनी ताका कोण अपकार करता तांकां अपकार करूं वच्चे नाकय मात्र न्ही तागेल कितलो होड तागेल वैरी शत्रुत्व दवरून असो होड शत्रू जावन असो तागेल वैरी कोप्पना अशी ताकाय अपकार करना नशी परमात्मा ताका चांग बुद्धी दी ताका मन शुद्ध करी म्हूण कोण मागता पळय तो निजावन क्षमा गुण संपन्न म्हूण म्हणटाची आतां मनशाले सहज गुण ते कसले आमकां कोणेय जो वायट केला म्हूण जाल्यार तांकां अशी करका तशी करका तांकांय वायट करका तांकांय वायट जावका म्हूण दिसचें जेवो म्हाका बाद दिनी मे तांकां बेनी बाद दिनाशी सोडता वे हांव म्हूण सांगून बाद दिवचें हे मनशांक गेले सहज गुण जाल्यार क्षमा गुण आशिल्लो मनीस ताका कोण वायट करता तांगेले वैरी प्रतिकार करना तो मात्र न्ही ताका कोणेय अपकार केल्ले म्हूण जाल्यार तो ते सहन करता असो बाद तांकां कसो की मना संतोश जातले म्हाका बाद दिवन तांणी संतोष भोगोवची मेगेल निमती ते पूण तांणी संतोष भोगोवची म्हूण सांगून लेखता खंय तो तांकां कसो की तांगेलो आत्मा संतोश जाता म्हूण जाल्यार हांव कसो लेख तांकां ते संतोश तांकां म्हाका वायट करून तांगेल मना कसो की संतोश जाता जाल्यार जावो तांगेलो संतोश हांव कसो घेवचो तांकां कसो कोणाकय वायट करून कोणाकय संतोश जाता म्हूण जाल्यार जावो म्हूण लेखतले जन चड आमकां उपकार केल्यार आमी सैसून घेवया म्हूण सांगून तांणी लेखताची हे क्षमा गुण म्हूण शास्त्रांत सांगताची आमकां अन्यकल्यान अपकार केल्यार तांकां क्षम दिवपाक
हें पालन करता कोण तांणी क्षमागुणी म्हणून घेताची. ते क्षमागुण येवचे तितली सुलभ ना. देवाला नित्य मागू काजेत देवा म्हाका कोपू येना अशी करी मनांत केन्नाय हांव कोणाले वयर कोप्पाना अशी करी कोप्पून कोणाकय वायट करना अशी करी कोणाकय एक कसं म्हणटाची परुष उतर वायट उतर उलयना अशी करी मात्र न्ही म्हाका उपकार जावनच पुरो जाल्यार तांगेल वयर म्हाका वायट भावन येना अशी करी परमात्मा तांगेल निमती म्हाका उपकार जाला तांकां अशी जावो तशी जावो म्हूण हांव लेखची तशी म्हळ्यार त्या वायट भावना त्या पुराय येना अशी करी परमात्मा म्हणून मागचेच पळय जावो म्हाका कोण बाद दिता तांकां चांग बुद्धी दी देवा म्हूण मागचेच पळय ते क्षमागुण. तशी एक पंत हें गूण पुरे ताणें सिद्धी करून घेतलें म्हण जाल्यार मागीर ताका केन्नाय कोणालेय वयर कोपू येना. हें कोप येवच्याक व्हड कारण कसं जालें म्हळ्यार मनशालो इगो म्हळ्यार आपणची म्हाका कोणें पळय त्या इगो आशिल्ल्या मनशाक तो केन्नाय ताणें केलेली चुकी म्हणून ओपून घेना एक आनीक तो सर्वश्रेश्ठ म्हाका गोत आशिल्लें कोणाकय गोतना हें पुराय इगो म्हणटा जाका हें इगो कोणा आस पळय तांणी केन्नाय त्या इगो आशिल्ले जन केन्नाय कोपिश्टच तांणी दुसऱ्याली चुकी सोदून आसताची. तशी कोणाक त्या इगो म्हणलेले गूण अहम म्हणटात ताका ते इगो म्हणलेले गूण ते आस पळय सुरवेक ते निग्रह करूं पळोवका. इगोइजम आमकां आसच्यानच त्या दिक्कान आमी प्रयत्न केल्ले म्हण जाल्यार तेन्ना तो क्षमागुणी जाता. अवधूत गीतेंत दत्तात्रेय सांगताची भुंयचे मणके क्षमागुणी जावकाकी मनशान प्रकृतीन पंचभूतात्मक एक प्रकृती निमती पंचभूत म्हळ्यार खंयचे भुंयचे भूमी आप म्हळ्यार उदक भूमी जल वायू म्हळ्यार अनिल आकाश आनी भूमी आप आकाश वायू हे पांच तत्वां निमती आमी शिकून काडची मस्तच तांत भितर तांणी भूदेवी विशयी सांगतना ती पृथ्वी तत्वाचे विशयी सांगतना तांणी सांगताची भुंयची निमती आमी क्षमागुण शिकूं का म्हणून हांव भुंयक पळोवन क्षमागुण शिकलो म्हूण सांगतात तांणी दत्तात्रेय हांव क्षमागुणाचें साधन केल्लें कोणाल उडगास करून भुंयची उडगास करून इत्याक तेवय सांगतात तांणी ती भुंय पळय आमी पुरे ताजे वेर चमकताची पयले पायखाण नेला मारताची वय बे मस्तून दवरताची धू करताची मलमूत्र विसर्जन करताची घर गिर बांदूक जाल्यार खोंडून फोंड करून सोडताची हे पुरे एक न्ही एक रितीर अपराधूची आमगेले रितीर तो अपराधू जाल्यार आमी त्या भुंयचेर रब्बू का म्हणटना हें पुरय अपराध प्रती एकल्याला निमती जाता जाल्यार ती भुदेवी कोप्तवे ना ती सर्व त्या जिवांगेल अपराध मेगेल चेडुवंची मेगेल देहारासाची पुराय जन तांणी पुरे मेगेल चेडुवं म्हूण सांगून सर्व जिवांगेल अपराध ते भुदेवी क्षम करता. तशी आमी भुदेवील म्हणके क्षमागुणी जावका म्हणून तशी देव सर्व भक्तांगेले अपराध क्षम करना ते पळोवन जाल्यार आमी उडगास करता आमी ह्या म्हणटा अपराध करतना देव समीत आमकां क्षम दिता आमी कसाल्याक पुराय जनाल वयर कोपुका क्षम नानतल्या वरी क्षमागुण नानतल्या वरी कोरका तेद व्हड देव कोण कसो चुकी कोरून देवा म्हणटना तो भक्ताल अपराध क्षम करतकी आमी ते कोणेय आमकां अपकार केल्ले अपराध केल्ले म्हळ्यार ते परमात्माल सेवक आमी कशी कोपचे देवू कोपना कोणाले वयर अपराध केल्ले जनाल वयर आमी कसले कोपचे तशें हांव देवा म्हाका क्षमागुण येवची तशी करी म्हूण सांगून आमी परमात्माले मागोवका. हें क्षमागुणा विशयी जालें. आतां 23 गूण धृती म्हूण म्हळेलें. धृती म्हळ्यार कसं न्ही आमी सामान्य जावन धृती म्हळ्यार धैर्य कसं ना मने धैर्य तें कसं ना मने धैर्य म्हळ्यार पळय कोणाले बोट युद्ध करता जाल्यार धैर्य जावका कोणाक एक आतां आमी म्हणटाची पेपरार न्ही माजेताची आमी पेस्कात घाल्ली तलवारान कोचविले तेमय ताका एक धैर्य जावका जाल्यार परमात्मान धैर्य म्हणजे त्या गुणाक न्ही
त्या गुणाक नाही. ताकाय धैर्य जेव कनानाच सुलभ वे तर कार कोचिला बरी कोचून घालू जत्वे ते जल त्या धैर्य अपधैर्य त्या धैर्य नाही अंग धैर्य म्हूण परमात्मान कसले सांगचे म्हळ्यार कितले की जिवनांत तो कश्ट येता दुःख येता ते तेदना जिवनांत आमी डिप्रेस जावचे न्ही कळ्ळें. तशें जावन ताका एक धृती म्हूण म्हळ्यार धैर्य गेडवनान शिरापच्याक धृती म्हणचे ते सुभाषितांत सांगताची अर्थ हा नवच्या बंधूनां वियोगेषु अपि संपदी तयोः प्रापौच सर्वस्य चित्तस्य स्थापनम धृतिः. दुड्डू अर्थहानी म्हणून म्हळ्यार दुड्डवाचे हानी जावचे तशी बंधूनां वियोगेषु अपि संपदी म्हळ्यार बंधूनां वियोग संपदी वियोग म्हळ्यार दुड्डू नाश जावचे दुड्डू कळवून घेवचे आमगेल प्रितीच म्हळ्यार कोणें वियोग म्हळ्यार मरचे तशी संपत्तान तुका सकी आमी संपत्त कळवून घेवचे हांगा मागीर त्या वेळाक कसल एक कळवून घेतनाय समस्त वियोगांतूय आमी उद्वेगनान अशी मन घट्टी दवरून घेवचें म्हणटा पळय ताका धृती म्हणचे त्या मनोस्थितीक आत्मस्थैर्य म्हणटात. मनस्वी कार्यार्थी न गणयती दुःखम न च सुखम. मनाचे कार्यार्थी म्हळ्यार आतां एक मन आमकां एक काम करता म्हण म्हळ्यार उद्देश आसा म्हूण लेख्या ते उद्देश दवरून घेवन कर्म करतना ते कर्मा वाटेर आमकां मस्त सकळी सुख दुःख सकट मेळूं पुरो जाल्यार ते पुराय सुख दुःख लेक्का घेना नशी म्हळ्यार सुख दुःखाक परवश जायना नशी अयो म्हाका दुःखच न्हय म्हणून तशी परवश जेवचें ना सूख येतना भारी संतोश जेवचे काही ना. मनाचे कार्य करचे कडेन खंयचेय एक उद्देश दवरून कार्य करच्याक चमकलीच म्हूण जाल्यार त्या वेळार वचची एक म्हळ्यार तें कार्य सिद्धी जावची ते कितली की आमकां हर्डल्स येवचे पुरो कितली की सुख दुःख मेळूं पुरो जाल्यार ताका पुराय लेक्काक दवरूनच तशी निजावन ज्ञानी कोण म्हळ्यार तो भिजूड न्हय ताका धृती म्हळ्यार एक गूण आसता केन्नाय तो बदज्ञानी म्हळ्ळो मनीसो अशें जातकी तशें जातकी केदन कसल जातकी मुखारसून कशें जातकी म्हूण म्हणलेलें पुराय आलोचन करून तो धृती म्हणलेले एक धैर्य म्हणटा पळय ते गूण तागेले दुखून वचना म्हळ्यार धैर्य ताका सोडून वचना तो केदनकी कसल की जाता म्हूण सांगून आतां दुखून आलोचन करून भिना इतक ताका गोत्तस कसो गोत्तस कसले येवो परमात्मो म्हाका एदुरसूची शक्ती खंडीत दिता इतक म्हळ्यार कश्ट दिल्लेले ताणें हांव परमात्माक नमूनस हांव ताका केन्ना नमगला की तो कश्ट दिवो सूख दिवो दोनी हांव घेता एक तागेलें मागचें कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मा मिगेल प्रारब्धाक तूं कसो की म्हाका पुराय कश्ट दिता जाल्यार त्या कश्टान बैसूची शक्ती दी म्हूण म्हणलेलें एक दृढ मन आसा म्हूण जाल्यार परमात्माले मागू जाता म्हूण जाल्यार त्या तदन तांगेले सेल्फ पावर म्हणटा पळय आत्मशक्ती तेवय तशीची त्या तांकां एक ते आत्मशक्ती दृढ आत्मशक्ती परमात्मा म्हाका खंयचे कश्टा दुखूनय पार घालता जेवो म्हाका तें धैर्य दिता म्हणलें एक आत्मशक्ती ताका आसा म्हूण जाल्यार त्या मनशाक तो जिवनांत कसले कश्टा परिस्थिती येवो तो एदोरसिता ताका कोणाले तेदना परमात्माल मात्र एक आधार तो निमगीत शिवाय विंगड कोणाले आधार ताका जावका म्हणून ना. तशी जिवनांतू आतां आमकां एक जीवन आसा प्रती एकल्याक कोणेय सन्न विशय समीत म्हणटात न्हय एक गजाल की घराचें काम करचे विशय जावो खंयचो विशय जावो सन्न विशय त्या समीत आमी लेखील तशी जाय 6 घंटे भितर कोयर काडून पुसोका म्हणलें 8 घंटे जेवचो पुरो 8 केल्यार पुरो म्हणलें 6 घंट्याक करून जेवचो पुरो त्या कसल की एक परमात्माले एक लील ते तशी जिवनांतू कोणेय तांणी लेखील तशी तांकां जयिना मेळयना तशी खंयचेय वेळाक अनिरिक्षीत दुःख आपत्तू ತೊಂದರೆ कसलेय येवचें कोणाक परमात्माल वयरी अचल विश्वास आस की
जिवनांतू सामान्य सामान्य जावन ते म्हळ्यार कितलो सामान्य व्यक्ती जेवो परमात्मार वयर ताणें अटल विश्वास दवरले म्हण जाल्यार जिवनांत कसल येता ते पुराय एदुरसूची शक्ती परमात्मो ताका खंडीत दिता. ज्ञानेजन त्याचे धैर्यार आसूचे आमकां कश्ट दिल्यार परमात्मे दुरसूची शक्ती दिता. कश्ट आमगेले प्रारब्ध जाल्यार परमात्मे दुरसूची शक्ती खंडीत दिता म्हण सांगून तांणी धैर्यार आसताची ज्ञानी जन म्हळ्यार तांकां गोत आसता हे जगत्यांतू जेव जिवनांतू केन्नाय कसले जावकां म्हूण लेखता पळय तें जावयना जावचें आशिल्लें राबोवच्याकय जायना. परमात्मान आमकां रक्षण कोरका म्हूण ते ज्ञानी जनाले मनांत आसता. हे गुणाक धृती म्हूण म्हणटाची. आनीचे पयचे दिसा आमी पळोवया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.